नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप म्हणजे तसं कर्तव्य ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई आज देवळात अभिषेक घालून आलो आणि आता नाश्ता करायचा. केळीची वेळ पण संपला तर हे एवढे चकले राहिलेत माझ्या. चहा पिते. आज दिवसभर झोपा काढल्या. सकाळी फक्त थोड्याशा पोळ्या केल्या, लेट उठले, पोळ्या केल्या आणि एक जण गेला 7:30ला, एक जण गेले 8, 8:30ला, एक जण गेला 9:30ला. ते जाईपर्यंत थांबले. मग काय केलं, झोपले. त्याआधी स्किप न करता व्हिडिओ पाहता त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहता. चला तर मग लवकरात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. चला मित्रांनो, या चहा घ्यायला. आमचा चहा चाललेला आहे. फार मोठे कप आहे. पहा आमचा चहा चाललेला आहे. पुढे गेले तर आज ना दिवसभर झोपले, एवढी झोपले ना विचारूच नका. संध्याकाळी मला असं, सकाळी मला असं पुन्हा डुकलं आला तर मी झोपले. बाहेरचे आले सफाई कामगार, कचरावाले, ते बेल वाजवली, परत उठले, त्यांना कचरा दिला, एकामागे पुढं पोछा मारणारे वगैरे असं ते चालू होतं. त्याचे दरवाजा उघडायचा, त्यांचं काम होईपर्यंत बसायचं, परत झोपायचं आणि नंतर मग परत कुणाचा तरी कॉल यायचा. मी म्हटलं काय आज असं, मी झोपताना मोबाईल सायलेंट करते. सायलेंट केला नव्हता. नंतर मग काढला मोबाईल, सायलेंट नाही केला, जाऊन दे म्हटलं. असं करता आज गंमत काय झाली, दुपारी फरशी पुसायला घेतली आणि नाही म्हणजे 3 वाजले. आता मी म्हटलं अभिषेक घालायचं आज, आपल्या दिदी येणार आहे. आता आपला रोज अभिषेक. आता आपण इथे आता आपण इथे आषाढी एकादशीपर्यंत इथे, आता इथून आपल्याला डायरेक्ट आषाढी एकादशीलाच जायचं. तोपर्यंत आपल्याला मुंबई सोडायची नाही. तर आषाढी एकादशीला आपल्याला तिकडे जायचं आहे. तोपर्यंत म्हटलं रोज अभिषेक, रोज उशाचा रसाचा अभिषेक. आपल्या इकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आता आपल्याला कुठे पडायची गरज नाही आहे. मग म्हटलं दरवाजात थोडीशी उंबऱ्यावर पुसून रांगोळी काढावा. पुसायला गेले, एक पाय आतमध्ये, एक पाय बाहेर. पुसता थोडंसं पुढं झालं, हवा आली, जोरात धक्का दरवाजाचा. मी असं बाहेर गेले, पटकन दरवाजा लागला, लॉकच झाला. दिदी येईपर्यंत बाहेर उभा होते. एवढा गोंधळ झाला. 1 तास 1.5 तास बाहेर उभा होते. आणि मग दिदी आली, तिने दरवाजा उघडला. नुसते हसत होते. हे मोबाईल पण आतमध्ये, हे लावलं होतं इयरफोन, आणि त्यामुळे मला तिचा कॉल आलेला घेता आला. मी म्हटलं अगं मोबाईलच आतमध्ये. म्हणतो तू कशी काय बोलते? म्हटलं अगं मी कानामध्ये लावले म्हणून बोलते. मग ती आली आणि तिने दरवाजा उघडला. डाव्या हाताने काय जमत नाही चहा प्यायला, उजव्या हातात मोबाईल पकडला. बोलते मोबाईल घेऊन दे. डाव्या हाताच मोबाईल पकडते. बिस्किट दे ना दे. चहामध्ये चकल्या वगैरे खायची मजा येते. हे बिस्किट पण छान लागतात, क्रीमवाले आहेत आणि मला आवडतात बिस्किट. कॅडबरीवाले बिस्किट पण छान लागतात. आज आपण ऊसाच्या रसाचा अभिषेक घातला बऱ्याच दिवसातनं. गावी पण मी आता गेल्यावर तसंच करेन. मी ह्यांना सांगेन की जा तुम्ही ऊसाचा रस आणा. कुठं म्हणता उन्हाळा चालू असतो, पण मध्यंतरी नसतो. इकडे 12 महिने ऊसाचा रस असतो, फक्त पावसाळ्यात नसतो. मग पावसाळ्यामध्ये दुसरा रस घ्यायचा, ज्यूस घ्यायचा फळांचा. अरे हो, सर्दी झाली. आता वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूसांचा आपल्याला रोज एक ज्यूसचा रस घ्यायचा. मँगोच्या ज्यूसाचा पण अभिषेक आहे, फक्त मँगोच.
आणि कधीही जा, मंदिर उघडं असतं, कितीही वाजता जा, 12 वाजेपर्यंत जा, कधी जा. तर आता छान आपल्याकडनं सेवा घेणार आहे. एवढं लांब चालत जायचं नाही. आपल्या गावी जेवढं लांब आहे तेवढंच लांब येते म्हणे. गावी पण असं असतं, पण गावी कसं असं काय असं मिळत नाही लवकर सुविधा. तर इथे सगळं तुम्ही जे म्हणाल ते लगेच पंचामृत वगैरे रोज छान. आता आपला अभिषेक होतं, असा मस्त अभिषेक झाला ना आज पण. चला तर मित्रांनो, मी मिरजताई तुमची रजा घेतो. मी इथं सांगते पुन्हा रोज होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.